नमस्कार शेतकरी बंधूंनो. मूल जन्मल्यानंतर त्याची सुदृढ व निकोप वाढ व्हावी, रोगांपासून संरक्षण व्हावे याकरिता लहानपणीच मुलांना विविध प्रकारच्या रोगप्रतिबंधक लसी टोचाव्या लागतात. लहान मुलांप्रमाणेच आपल्या पिकाचे देखील बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांपासून रक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी कीड व रोगनाशकांची बीज प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. भारत सरकारचा नैसर्गिक शेती उपक्रम हा प्रामुख्याने रासायनिक खते आणि कीटकनाशकांवरील गरज कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत तसेच हवामान अनुकूल शेतीला चालना देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. नैसर्गिक शेतीची सुरुवात बियाण्याच्या योग्य प्रक्रियेपासून होते. बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि सुरुवातीच्या रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे, जे बियाण्याच्या उगवणीसाठी, मुळांच्या सशक्त वाढीसाठी आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. बीजामृत म्हणजे देशी गाईचे शेण, गोमूत्र आणि चुन्यापासून तयार केलेले सूक्ष्मजीवांचे मिश्रण होय. 5 किलो देशी गाईचे शेण एका सुती कपड्यात बांधून 20 लिटर पाण्यात 12 तास भिजवावे. एका वेगळ्या भांड्यात 50 ग्राम चुना 1 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी सुती कापडातील शेणाचा गोळा पाण्यात चांगला पिळून घ्यावा, जेणेकरून शेणाचा पूर्ण अर्क पाण्यात मिसळेल. यानंतर या पाण्यात चुन्याचे द्रावण, वडाच्या झाडाखालची मुठभर माती आणि 5 लिटर गोमूत्र मिसळून चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा ढवळावे. 24 तासांनंतर बीजामृत वापरण्यास तयार होते. पेरणीपूर्वी बियाण्यावर हे द्रावण एकसारखे शिंपडून बियाणे सावलीत सुकवून पेरणी करावी. बीज प्रक्रियेकरिता ताजे जीवामृत वापरल्यास उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची कार्यशीलता वाढते. बीजामृतामुळे बियाणे आणि जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकाला संरक्षण मिळते. परिणामी पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. नैसर्गिक शेतीचा हा सोपा आणि प्रभावी उपाय नक्की वापरून पहा. धन्यवाद.